सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. एका बाजूने हेमंत धिंडा स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतो वैभव धिंडा याला. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती प्रदीप. प्रदीप पवार राईट आर्म वर विकेटचा मारा करत असताना पहिल्या बॉल वरती सफलता. फलंदाज बाद होतोय. हेमंत धिंडा याची खेळी संपुष्टात आलेली आहे. थँक्यू. बाल्या नडगे न्यू बॅटर इन झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती प्रमोशन झालंय बाल्या नडगेचं. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलाय. लगेच त्याचं प्रमोशन झालंय तिसऱ्या क्रमांकावरती. म्हणजे भावेश ढोलेच्या अगोदर बाल्या नडगे असा क्रम लागलेला आहे. कारण आपण बघितलं की मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केलेली आहे बाल्या नडगे याने. बघा चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलेलं आहे. चेंडू चाललाय डीप कव्हर पॉइंट मध्ये. दोन शतरक्षक आहेत चेंडू सोबत तिकडे खेळतायत. 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. चौथ्या धावेचा प्रयत्न बाल्या करतोय मात्र 3च धावा मिळतील. या 3 धावेने धावसंख्येला आता सुरुवात झालेली आहे. बघा शफल खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे तिकडे. झेल ड्रॉप. जीवनदान इथे देखील मिळालंय. धावची जी संधी देखील निर्माण झाली होती. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स इथे आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं कॉलिंग झालं होतं वैभव आणि बाल्यामध्ये. 2 धावा या कंप्लीट झाल्या. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 5 या धावसंख्येवरती. ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू आहे आकाश धिंडा भरपूर खुश आहेत. सरळ बॅटने हा फटका केलाय. व्ही शेप मध्ये फटका केलाय. विश्वनाथ तिकडे येतोय चेंडूला उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झालेल्या आहेत. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवरती. आपण पाहतो या संध्याकाळच्या सत्रामध्ये भरपूर प्रेक्षक वर्ग या मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला दिसतोय. पुन्हा एकदा काय फटका केलाय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रातून सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावन करता वैभव धिंडा याच्या बॅट मधून निघालेला खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. चौकाराला धावसंख्या जाऊन पोहोचली 11 धावसंख्येवरती. प्रदीप पवार इथे महागडा ठरताना दिसतोय. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटने हा फटका केला. स्ट्रेट ड्राईव्ह. पुन्हा एकदा विश्वनाथ चेंडू वरती येतोय. 1 धाव कंप्लीट झाली. त्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव घातक ठरू शकली असती मात्र प्रदीप चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 3 धावा ह्या कंप्लीट झाल्या. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 1 गडी बाद 14 धावा. या 3 ओव्हर नंतर आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. लक्षात घ्या नागले संघाचा कॅप्टन इथे उपस्थित झालेला आहे. पानखंडा स्फोट पानखंडा
संघाला विनंती आहे की आपला कॅप्टन आपण पाठवून द्यायचा आहे. आलेला आहे. या 3 ओव्हर नंतर आपण लगेच चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये पाणी पोहोचवलंय. पाण्यासोबत एक कानमंत्र देखील पोहोचवलाय भावेश ढोले याने. पाहूया काहीतरी कानमंत्र दिलाय भावेशाने वैभव आणि बाले आला. अवलेस पाहतो आपण इनफिल्डच्या वरून काय फटका खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. शतरक्षक आहे तिकडे. 2 धावा इथे पलून पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 16 या धावसंख्येवरती. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. विशाल मल्लावकर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. इथे देखील हाफ ट्रॅकर होता. कट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू तो निर्धाव कमबॅक या चेंडूवरती केलेला आहे. ब्राह्मणगाव संघ आज नशिबाची साथ घेऊन आलेला आहे. पाहूया हे नशीब त्यांना कुठपर्यंत घेऊन जात आहे. सध्या तरी चांगली फलंदाजी इथे राहिलेली आहे. अवलेस उचली घेणारा चेंडूचा फक्त दिशा देण्याचं काम इथे केलंय. एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट केलेली आहे. बाल्या नडगे आपण पाहतोय एक हार्ड हिटर आहे. चांगली फलंदाजी तो करतोय. मोठे फटके खेळण्यासाठी माहीर आहे. त्याला स्ट्राईक इथे दिलेली आहे. एक सिंगल धाव. धावसंख्या 17. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा चेंडू फॉलो केलाय आपण पाहतोय फलंदाजाला विशाल याने आणि तो सक्सेस देखील ठरलेला आहे. सफल देखील ठरलेला आहे. या षटकात आपण पाहतोय कमबॅक दर्शवलेला आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. दुसरा बॉल निर्धाव आला. त्यानंतर 1 धाव आली. त्यानंतर लेगबायच्या स्वरूपात 1 धाव आलेली आहे. क्लीन बोल्ड. वैभव याला आता तंबूचा रस्ता दाखवला जातोय. संघाचा संघनायक आता माघारी परततोय. चेंडू टाकून झालेत 5 धावा लागल्यात 18. रोहन धिंडा न्यू बॅटर. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे तिकडे. झेल ड्रॉप. जीवनदान. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद रोहन याला देखील मिळालाय. पाहूया रोहन त्याचा किती फायदा उचलतो येणाऱ्या चेंडूंमध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा या धावफलकावरती लागल्यात. चला थोडीशी घाई करायची आहे चिंचोटी संघ. महेश येतोय. महेश कोल्हेकर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी. ऑन साईडला चेंडूला खेचून घेतलाय. मात्र त्यापेक्षाही चांगलं शतरक्षण झालं होतं. मात्र बॅलन्स सांभाळू शकलेला नाहीये. षटकार आलाय रोहनेच्या बॅट मधून.
हा चेंडू इथे सोडून दिलेला आहे. वाईट बॉल. बघा आज नशीब ब्राह्मणगाव संघाच्या बाजूने आहे. इथे देखील मध्ये शतरक्षकाने भरपूर प्रयत्न केला, विशाल याने मात्र चेंडू त्याच्या हाताला लागल्यानंतर मैदानाच्या बाहेरच पडला. इथे एक वाईट बॉल देखील आलेला आहे. निर्धाव चेंडू. धावसंख्या आपण पाहतो या 26 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. यावेळेस आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न, बॅटचे एज लागले. आणखीन एक निर्धाव चेंडू इथे येताना दिसतोय. षटकार आल्यानंतर एक वाईट बॉल आला आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव आलेले आहेत. चेंडू टाकून झालेले आहेत 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 26. आणखीन एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. रोहन इथे थोडीशी खराब कामगिरी करतोय आणि चिंता आकाश दिंडे यांच्या चेहऱ्यावरती साफ पाहायला मिळते. थोडेसे नाराज झालेत या कामगिरीवरती. हाफ ट्रॅकर आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. काय फटका खेळलाय, पॉवरफुल स्ट्रोक आहे. 6 धावा. षटकार. शतरक्षकाने यायचंय, शतरक्षकाने यायचंय. किरण तिकडेच थांबायचं आहे. खुर्ची घेऊन बस तिकडे. हा षटकार आलाय. षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 32 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे, मात्र शतरक्षक येतो चेंडूच्या खाली. चांगला झेल पकडला गेलाय. फलंदाज ठरेल फेल. तेहतीस धावा करायच्या. 33. चल आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करूया. 3 चिठ्ठ्या आपण इथे उडवणार आहोत. चला पाहूया कुठल्या संघाचं नशीब इथे उजळलेलं आहे. तर कुठल्या संघाची चिठ्ठी निघालाय. चिठ्ठी निघालेली आहे पानखंडा संघाची आणि त्यांच्या समोर पाहूया कुठला संघ असेल. तर त्यांच्या समोर संघ आहे. तर पाहूया कुठल्या संघाची चिठ्ठी निघालाय. मला वाटते नागले संघाची चिठ्ठी निघालेली आहे. मला वाटते नागले संघाला बाय मिळालेली आहे. म्हणजे नेक्स्ट मॅच असेल पानखंडा स्पोर्ट, पानखंडा बी आणि विजय संघ. तर नागले संघाला पुढे चाल मिळालेली आहे. पानखंडा स्पोर्ट, पानखंडा बी आणि विजय संघ असा नेक्स्ट मॅच होईल. या मॅचकडे आपण जाऊया. या मॅच मध्ये अगोदर बॅटिंग करत असताना ब्राह्मणगाव संघाने 32 धावा बनवलेल्या आहेत. 33 धावांचं आव्हान इथे त्यांनी ठेवलेलं आहे आणि हे 33 धावा चिंचोडी संघाला पूर्ण करायच्या आहेत 18 चेंडूंमध्ये. चला आपण जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत आणि त्यानंतर पुन्हा मैदानाच्या दिशेने येऊया. हॅलो हॅलो.
आहेत का विश्वनाथ आणि सावकाश का यस थँक्यू थँक्यू डीजे. चला सामना चालू करायचा आहे. 33 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे बामणगाव संघाने. आसुरटी पाडा संघासमोर आणि ते संपुष्ट आणण्यासाठी दोन फलंदाज सलामीचे एका बाजूला विशाल असतील तर दुसऱ्या बाजूला विश्वनाथ आणि बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर वैभव दिना यांना. सरासरी करावी लागेल. 11चे रन रेटनी या धावा कंप्लीट करावं लागतील जर सामना जिंकायचा असेल आणि 2 हात करायचे असेल. पानखंड बी या संघासोबत या दोन्ही संघातून जो विजयी संघ ठरेल तो 1 हात करेल पानखंडा संघासोबत. बघूया कोणता संघ विजय होऊन पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. पहिला चेंडू हाताळण्यासाठी वैभव. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू पाहिला तर ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता. या पंचांचा इशारा तो वाईटचा. एक अव्वांतरच्या रूपामध्ये धावफलक पाहिलं तर ओपन झालाय. श्रीगणेश झालाय संघाचा 1 या आकड्यावरती. पहिला चेंडू अवांतर हाताळलाय गोलंदाज वैभव यांनी. एकतर आपण धावा कंप्लीट कमी ठेवल्यात आणि त्याच कारण पहिलं तर अशा अवांतर धावा जर हाताळल्या तर संघ थोडासा अडचणीमध्ये येऊ शकतो. यावेळेस पाहिलं तर पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू हाताळला होता. ऑफ साईड ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न वाईड लाईनच्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने आणि तोच कारकीर्द ठरलाय. एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती. स्वतःचं खातं उघडलंय विशाल यांनी. मागच्या सामन्यामध्ये विशाल आणि विश्वनाथांनी चांगली फलंदाजी केली होती परंतु आता समोरचा संघ सुद्धा नशिबाच्या जोरावरती पहिला सामना विजयी करून आलेला आहे. यावेळेस ओव्हरपिच चेंडूचा पूल केलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. थोडासा फंबल झाला परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये पाहिलं तर झेल कंप्लीट केलाय आणि गडी गारत होतं एक मोठा आदरा. विश्वनाथ बॅक टू द ग्राउंड गॉन. प्रदीप यस थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आपण पाहतो मिस्टर प्रदीप यांना. स्ट्राईक वरती प्रदीप. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वैभव यांचा. यावेळेस पाहिलं तर अप्रतिम चेंडू हाताळलाय. कमबॅक केलाय गोलंदाजाने. पहिला चेंडू अवांतर हाताळल्यानंतर लगातार 3 चेंडू पाहिले तर चांगल्या लाईन आणि लेंथ वरती हाताळल्यात वैभव यांनी. नेक्स्ट बॉल वैभव यांचा पुन्हा एकदा प्रदीप साठी. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. सफल झालं होते परंतु चेंडू पाहिला तर सबमरीन डिलिव्हरी गेलाय. पुन्हा एकदा पाहतो निर्धाव चेंडू आला. यावेळेस पाहिलं तर गोलंदाजाने कमबॅक केलाय. मागच्या सामन्यामध्ये पाहिलं तर थोडंसं महागडा ठरला होता. 19 धावा खर्च केल्या होत्या मागच्या इनिंग मध्ये परंतु या इनिंग मध्ये चांगली लाईन आणि लेनचा वापर करताना पाहतोय. यावेळेस ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण पाहतो आपण गोलंदाज वैभव यांच्याकडून. मागचा सामना पाहिला तर नशिबाच्या जोरावर जिंकले होते परंतु आता स्वतःवरती विश्वास ठेवून गोलंदाजी करतोय. कारण संघाने आपलं काम केलंय. फलंदाजाने आपलं काम केलंय. आता गोलंदाजाला आपलं काम करावं लागेल आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवताना आपण पाहतोय वैभव यांना. यावेळेस मला आडवा बॅटचा वापर. तिकडे शतरक्षक आहे तैनात. 1 आणि 1 सिंगल धाव. या सिंगल धावेने धाव फलक जाऊन पोहोचते ते 3 या आकड्यावरती. षटक संपलंय पहिलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. हॅलो
सन्माननीय सुरेशजी तांगडी यांना विनंती करतोय की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थान बनवायचं आहे. त्यानंतर दशरथ धिंडा यांना देखील विनंती करतोय की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर मर्या खरपडे यांना देखील विनंती करतोय की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. अनंता वल्वी यांना देखील विनंती करतोय आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर कृष्णा दिंदा यांना. मागच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती वैभव यांनी. मागच्या इनिंग मध्ये पाहिलं तर त्यांनी 19 धावा दिल्या होत्या, पण यांना देखील विनंती करतोय की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. या इनिंग मध्ये फक्त 3 आणि 3च धावा दिल्या. तर बघूया नवीन गोलंदाज कृष्णा. पहिला चेंडू हाफ ट्रॅगर बॉल होता. या पंचांचा इशारा येतोय वाईटचा. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या अवांतरच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. अजून सुद्धा 29 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 29 धावा. मॅच अजून सुद्धा पाहिले तर ऑन आहे. दोन्ही पार्टी समांतर आहेत अजून सुद्धा. बघूया नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅगर बॉल होता. स्विंग अँड मिस. चेंडू होतोय निर्धाव. थोडेसे अडचणीमध्ये येताना पाहतोय प्रदीप यांना, कारण विशाल सारखा फलंदाज नॉनस्ट्राईक एंडला आहे. त्याला कुठेतरी स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले आता पहिल्या मॅच मध्ये सुद्धा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅगर बॉल. यावेळेस पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी. एक धाव झाले का? यस, एक धाव सुद्धा चोरटी घेण्यात आली आहे. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अवांतर धाव. वाईट +1 या 2 धावा स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ पाहिला तर एकच चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा झाल्यात. अजून सुद्धा पाहिलं तर सामना ऑन आहे. कृष्णा यांना कमबॅक करावं लागेल, कारण आपण पाहिलं तर धावा पाहिल्या तर थोडीशाच ठेवल्यात. पहिलं षटक चांगला हाताळलंय, त्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावं लागेल कृष्णा यांना. यावेळेस जागा बनवून खेळायला फटका. बघूया षटकार येतोय. मी बोललो होतो, कारण कुठेतरी स्ट्राईक वरती विशालांना आणणं गरजेचं, आणि ती स्ट्राईक आता विशालांना मिळाली आणि त्याचाच फायदा पाहिला तर एक षटकार आलाय. यस टीजे. यस, थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. बॉलरच्या हाताला फेस आलाय. साबण लाईट बॉयचा लावलाय की नाही माहिती नाही, परंतु थोडेसे अवांतर चेंडू हाताळताना पाहतोय गोलंदाजाला. कृष्णा पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती असेल. विशाल स्ट्राईक वरती. यावेळेस पाहिलं तर विश्वास दिंडा यांचं देखील आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांचा. 3 वाईट हाताळले आहेत. मला वाटते मागचा सामना त्यांच्या नशिबावरती ते जिंकले होते. यावेळेस त्यांचं नशीब पलटलं असं वाटते, कारण कृष्णा थोडेसे अडचणी देताना पाहतोय आपण. दर्पणामध्ये आहे कृष्णा पुन्हा एकदा. यावेळेस चांगला चेंडू हाताळलाय. निर्धावालाय. 2 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या आकड्यावरती. अजून सुद्धा सामना पाहिला तर मॅच ऑन आहे. सॉरी, 3 चेंडूचा खेळ झालाय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा येतोय निर्धाव चेंडू. यस, चांगल्या लाईन आणि लेनचा वापर करताना पाहतोय आता गोलंदाज कृष्णा यांना. 4 चेंडूचा खेळ झाला. अजून सुद्धा या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. 20 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता. फटका तर फसलाय. तिकडे भावेश आहेत आणि भावेश करतोय चुकीला माफी नाही आणि षटकार येतोय. यस, थँक्यू डीजे.
ही कॅच नाही तर मॅच होती, कारण विशाल सारखा फलंदाज जर झेल सुटला तर नक्की ही मॅच बामणगाव संघाच्या पासून लांब जाईल. आता कुठेतरी चुकी केलाय भावेश यांनी, त्यांना सुद्धा माहिती आहे की ना हा झेल किती महत्वाचा होता, परंतु गोलंदाजाला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर गोलंदाजी करावी लागेल चांगली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. चांगला कमबॅक षटक संपलेलं आहे दुसरं, आणि 2 षटकात समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 19 या आकड्यावरती. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. यस डीजे. यस धन्यवाद डीजे. 6 चेंडू 14 धाव्यांची आवश्यकता. आता पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर भावेश डोळे यांना, ज्यांनी मागच्या इनिंग मध्ये पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली होती. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, फक्त आणि फक्त 7 धावा दिल्या होत्या स्लॉग ओव्हर मध्ये, परंतु आता धावा डिफेंड करायच्यात, 14 धावा डिफेंड करायच्यात. आणि मागच्या षटकामध्ये विचार केला तर भावेश यांच्याकडून एक झेल सुटला होता, तो सुद्धा विशाल सारखा फलंदाजाचा, ज्याच्या बॅटीतून 2 षटकार आले होते. आता जर विशालची विकेट घ्यायची असेल किंवा विशालांना थांबवायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. भावेश डोळे बॉलिंग मार्कवरती. यावेळेस ब्लॉकरचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर केला. पहिला चेंडूवरती एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय, आणि मला वाटतं एकच धाव घेतील, कारण स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम विशाल करतील, स्वतःवरती विश्वास ठेवण्याचं काम विशाल नक्कीच करतील. जर हा सामना जिंकायचा असेल तर विशाल अशी कामगिरी करावी लागेल. मागच्या 2 षटकामध्ये त्यांनी कामगिरी तशी केलेली आहे, परंतु आता स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. 13 धावांची आवश्यकता आहे 5 चेंडूमध्ये. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. एखादा मोठा फटका आला तर सामनामध्ये कुठेतरी फेरबदल होऊ शकतो. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा भावेशांचा विशालसाठी. यावेळेस ओव्हरपेच चेंडू, पोल केलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली आणि करत नाही चुकी. विशाल बॅक टू द आउट गॉन. मोठा मासा गळाला लागलाय. विशाल सारखा फलंदाज विकेट देऊन परततोय तंबूत. आता पाहिलं तर थोडसा बॅलेन्सिंग झालाय सामना. जवळजवळ थोडंसं पाहिलं तर बामणगाव संघाच्या साईडून झुकलेला आहे. नशीब आज त्यांच्या बरोबर आहे. वैभव सुद्धा थोडेसे खुश असतील. वैभवच्या तोंडावर सुद्धा स्माईल आली आहे थोडी, परंतु अजून सुद्धा 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून सुद्धा पाहिलं तर सामना बॅलन्सिंग आहे. एखादा मोठा फटका आला तर आसोटीपाडा संघ सुद्धा मॅच मध्ये परत येऊ शकतो. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर अमित टोपले यांना. अमित स्ट्राईक वरती असतील. भावेश अजून सुद्धा पाहिलं तर 4 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. भावेश यांना स्वतःला सिद्ध करावं लागेल. यस नेक्स्ट बॉल भावेशांचा पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. हाफ प्रकार बॉल होता. यावेळेस फटका तर फसला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे, एका टप्प्याने चेंडूला फील्ड करेल तो, पण 1 धाव झाली आणि एकच धावेवरती समाधान मानायला लागलंय. आता पाहिलं तर 3 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. 3 चौकार मारणं गरजेचं आहे. 3 चौकार किंवा 2 मोठे फटके. तीन चेंडू 12 धावा. अजून सुद्धा मॅच ऑन आहे. 2 चेंडू महत्वाचे असतील. हे पहिले 2 चेंडू जे टाकणार आहेत भावेश ते खूप महत्वाचे आहेत. पुढचा चेंडू भावेश यांचा पुन्हा एकदा प्रदीपसाठी. यावेळेस ओव्हरपिच चेंडूचा पोल केलाय, फटका फसलाय, चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन फरार होतोय चेंडू. सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय चौकार. यस थँक्यू डीजे. सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे. सामना अजून सुद्धा पाहिलं तर बॅलन्सिंग आहे. 2 चेंडू 8 धावा.
2 चेंडू 8 धावा, अजून सुद्धा मॅच ऑन आहे. एखादा डॉट चेंडू बामणगाव संघाला या मॅच मध्ये आणू शकतो आणि एखादा चौकार किंवा षटकार आसुटी पाडाला या मॅच मधून बाहेर काढू शकतो. बघूया पुढचा चेंडू. यावेळेस पाहिलं लेग स्टंपच्या बाहेर पिच केला, पंच आपल्या बाजूला वळाल्यात. यास इट इज अ वाईड. वाईडचा पंचांचा. पुन्हा एकदा पाहतोय नशीब नशीब कोणाचं बलवत्तर ठरते. नशिबाला मात देऊन कोण वरचढ चढते बघूया. 2 चेंडू 7 धावा. भावेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. फुल टॉस बॉल. पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल षटकार. मी बोललो होतो नशीब 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 कोणाच्या बाजूने झुकते बघूया. अजून सुद्धा मॅच ऑन आहे. 1 चेंडू 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. जर सामना आवडला जोरदार टाळ्या होत जाऊ द्या दोन्ही संघासाठी, कारण दोन्ही संघ पाहिले तर एकमेकांना टसनमध्ये खेळतायत. कारण एक संघ पाहिला तर बामणगाव संघ नशिबाच्या जोरावरती आला होता, परंतु दुसरा संघ पाहिला तर आसुडीपाडा संघाने स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवला होता आणि तीच मेहनत या शेवटच्या बॉलवरती या फलंदाजाला करावं लागेल. प्रेशर प्रेशर आहे फलंदाजाला. त्यांनी सुद्धा देवाला एक वंदन केलेलं आहे की ही मॅच माझ्या बॅटीतून निघू दे, ही मॅच मला एकदा काढू दे. प्रेशर आहे भावेशवर सुद्धा. भावेशच्या डोक्यावरती किती टेन्शन आहे आता दिसते, कारण तो एखादा वाईट जर तर नसता आला तर कुठेतरी सामना अजून सुद्धा त्यांच्या संघाच्या साईडवर असता. 1 बॉल 1 धाव. चला प्रेशर आहे, बघूया कोण प्रेशरला जुगारून सामना विन होतोय. 1 चेंडू 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. 1 चेंडू 1 धावांची आवश्यकता. प्रेशर 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 आहे. आणि डॉट आलाय. यस डॉट आलाय आणि बामणगाव संघ ही मॅच सुद्धा आपल्या स्वतःच्या नशिबावरती जिंकले. चला पानखांडा स्पोर्ट पानखांडा संघाचा कॅप्टन आलेला आहे. ब्राह्मणगाव संघाचा कॅप्टन लगेच टॉस करण्याकरता यायचा आहे. ब्राह्मणगाव संघाचे आज नशीब त्यांच्या बाजूने आहेत. मला वाटते आज वाघोबा देवाच्या मंदिरात जाऊन आलाय भावेश. वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव, वाघोबा देव त्यांच्या आज साथीला आहे. बघा ना, पहिल्या मॅच मध्ये 6 चेंडूमध्ये 32 धावा हव्या होत्या. 32 धावा त्यांनी बनवल्या. आता एका चेंडूमध्ये एका धावेच्या